नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 4 अशा सुंदरशा छोट्या छोट्या आणि आकर्षक रांगोळी काढणार आहोत. आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन काढता येतील अशा आणि छानही दिसतील अशा रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 2 अशा लाईन मारून घेतल्यात आणि त्याच्या साईडनी 2 पिवळ्या रांगोळीने मोठे मोठे ठिपके देऊन घेतलेत आणि पानाच्या आकाराचे आपल्याला खालून एक पान आणि वरच्या साईडने एक पान, दोन्ही साईडने अशी पानं काढून घ्यायची आहेत. आणि त्यामध्ये मी पांढरा रंग असा भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये असे आपण डॉट्स देऊन घेऊयात 4 आणि दोन्ही साईडने लाल आणि खालच्या वरच्या साईडने सुद्धा लाल रांगोळीचा ठिपका दिला आहे. तर ही होती छोटीशी पहिली रांगोळी आपली आजच्या भागातली. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने अशा 2 लाईन देऊन घेतल्यात आणि जिकडच्या साईडने आपण लाल रांगोळीने जी लाईन काढली तिकडून पिवळ्या रांगोळीने अशा आपण डॉट्स देऊयात आणि ज्या साईडने पिवळ्या रांगोळीने लाईन काढली त्या साईडने आपल्याला लाल रांगोळीचे डॉट्स द्यायचे आहेत आणि असे बोटाने ते मागच्या साईडला ओढून अशी डिझाईन तयार करायची आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पिवळ्यामध्ये पिवळा रंग आणि लालमध्ये लाल रंग असा भरून घ्यायचा आहे. खूप कमी जागेमध्ये एकदम अगदी उंबरवट्याच्या साईडला रांगोळी मावतील अशा या रांगोळी असतात आपल्या. कितीही सुंदर छान रंग भरलेली रांगोळी आपल्याला पटकन मिटवू नये असं वाटते. त्यासाठी खूप छोट्या छोट्या सुंदरशा रांगोळी कलर भरून आपण दाराच्या साईडला काढू शकतो. हे बघा किती सुंदर मी दोन्ही साईडने असे चक्र काढलेत आणि वरती असे ठिपके देऊन घेतलेत. तर जरूर तुमच्या दारामध्ये ह्या रांगोळी तुम्ही अवश्य काढत चला. खूप सुंदर अशा रांगोळी आहेत आपल्या. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. इथे मी ऑरेंज कलरचा मोठा डॉट्स देऊन घेतला आहे आणि सगळ्या साईडनी आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे माझ्या पाकळ्या थोड्या लहान मोठ्या झाल्यात. मी दुसरीच डिझाईन काढत होते आणि इथे दुसरीच तयार झाली. हे बघा 3 मोठ्या पाकळ्या झाल्यात आणि 3 छोट्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. इथे सुद्धा मी अशा वरच्या साईडने आपण असे थोडं पांढरी रांगोळी भरभरून घेऊयात आणि मध्यंतरी अशा पिवळ्या लाईन देऊयात त्या पाकळ्यांच्या. सगळ्या साईडने आपण अशा रेषा ओढून घेऊयात आणि त्यावरती लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात. खूप सोप्या रांगोळी आहेत. अगदी नवीन काढणाऱ्यांना सुद्धा ह्या रांगोळी सहज काढता येतील अशा छोट्या छोट्याशा आणि फक्त कलर वापरून एकदम आकर्षक दिसतील अशा या रांगोळ्या आहेत. तर इथे मी या पाकळ्यांवरती असा एक व्हाईट डॉट्स देऊन घेते. तर ही होती आपली तिसरी रांगोळी आणि आपण आता इथे चौथी रांगोळी काढूयात. मैत्रिणींनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रांगोळी पाहायला मिळतील. अशा छोट्या छोट्याशा डेली यूजसाठी आपल्याला पण आकर्षक रेखीव रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिकसुद्धा करून ठेवा. आणि इंस्टावरती सुद्धा पेज आहे आपलं अनु डेली रंगोली, तिथेसुद्धा फॉलो करा आणि अशाच रांगोळी पाहत राहा आणि काढतसुद्धा राहा. नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये, तुळशीसमोर, देवघरामध्ये काढण्यासाठी सुबक छोट्या अशा रांगोळी आपल्या असतात. तर इथे चौथी रांगोळी आपण असं चौकोन काढून घेतलं आहे 2 ते 2 ठिपके देऊन आणि त्यावरती आपण अशा लाईन देऊन लाल, पिवळा आणि निळा रंग वापरून सुंदरशी अशी छोटीशी आकर्षक रांगोळी तयार केली आहे. बघा इथे खूप सोपी आहे. फक्त लाईन देऊन फक्त कलरने असे मोठे मोठे डॉट्स दिलेले आहेत आणि ज्या निळ्या रांगोळीला आपण असा दोन्ही साईडनी रेषा ओढून त्याला असा आकार करून घेतला आहे आणि मध्यंतरी आपण असा मोठा डॉट्स देऊन त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस केलं आहे आणि इथे मी असं चक्र काढून घेतलं आहे आणि ज्याच्या साईडनी आपल्या चौकोनाच्या अशा आपल्याला लहान मोठ्या 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि तिथेसुद्धा एक छोटासा व्हाईट रांगोळीने आपल्याला डॉट्स द्यायचा आहे. मैत्रिणींनो, या भागातल्या ह्या होत्या आपल्या आजच्या 4 रांगोळी. तर अशाच रांगोळी पाहत राहा, नवनवीन रांगोळी शिकत राहा आणि काढतसुद्धा राहा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.